नमस्कार. कुक विथ सोनल या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे. आजची रेसिपी खूप खास आहे. एक छोटंसं सेलिब्रेशन म्हणून ही रेसिपी मी बनवलेली आहे. तर 1000 सबस्क्रायबर आपले पूर्ण झालेत, त्यानिमित्त ब्रेडचे गुलाबजामुन बनवलेले आहेत. तुम्हा सर्वांचे खूप खूप आभार. तुमच्या सपोर्टमुळे हे शक्य झालं आहे आणि असाच सपोर्ट यापुढेही करत राहा. तर मस्त असे हे ब्रेडचे गुलाबजामुन बनवायचे कसे ते आपण बघूयात. तर सर्वात अगोदर आपण पाक बनवून घेऊ. एका पातेल्यामध्ये 1 वाटी आपल्याला साखर टाकायची आहे. ज्या वाटीने साखर घेतली आहे त्याच वाटीने 2 वाटी पाणी टाकायचे. आता हे पाणी आपल्याला उकळत ठेवायचे. उकळी येईपर्यंत किंवा साखर विरघळेपर्यंत आपण थोडं असं मिक्स करूयात. मोठ्या गॅसवरती याला उकळी आणायची आहे. तर पहा, आता पाक उकळलेला आहे आणि 3 मिनिटे हा पाक आपल्याला असाच मोठ्या गॅसवरती उकळत ठेवायचा आहे, किंवा मीडियम गॅस जर करायचा असेल तर 5 मिनिटे याला असं उकळत ठेवायचं. 2 अख्ख्या इलायची मी याच्यामध्ये टाकलेल्या आहेत. थोडंसं इलायची फोडून घेतली आणि त्या टाकल्या, म्हणजे छान असा फ्लेवर पाकाला येतो. तर पहा, आता पाक आपला तयार झालेला आहे. मी 3 मिनिटे मोठ्या गॅसवरती त्याला उकळून घेतलंय. पाकाचा रंग थोडासा पिवळसर होतो आणि हाताला सुद्धा तो थोडासा चिपचिपा लागतो. तर असा हा परफेक्ट आपला गुलाबजामुनसाठी पाक बनवून तयार आहे. आता आपण गुलाबजामुन बनवून घेऊयात. तर मी इथे 10 ब्रेड घेतलेले आहेत. 10 ब्रेडच्या मापाने हे गुलाबजामुन आपण बनवत आहोत. आता अगोदर आपण ब्रेडच्या ज्या बाजूच्या कडा असतात त्या चाकूने कापून घेऊयात. तर असे 2 ब्रेड एकावरती एक ठेवून आपल्याला त्याच्या कडा कापून घ्यायच्यात. चारही बाजूच्या कडा कापून घ्यायच्या. तर पहा, या पद्धतीने असेच आपल्याला सर्व ब्रेड कापून घ्यायचेत. तर सर्व ब्रेडच्या कडा कापून घेतल्यानंतर आता हे ब्रेड आपल्याला दळून घ्यायचेत. एका मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडेसे याचे मोठे मोठे तुकडे करायचे आणि त्याला दळून घ्यायचं. तर आता बारीक असं आपल्याला हे दळून घ्यायचं आहे. तर पहा, मी याला दळून घेतलं आहे. खूप सोपं जातं हे दळायला. आता एका ताटामध्ये आपण हा ब्रेडचा चुरा टाकूयात. 1 वाटी दूध घेतलं आहे. दूध शक्यतो रूम टेम्परेचरवरचं घ्या. आता थोडं थोडं दूध टाकत आपल्याला याचा एक गोळा बनवून घ्यायचा आहे. जसं लागेल तसं आपल्याला याच्यामध्ये थोडं थोडं दूध टाकत जायचं आहे. जर एखाद्या वेळेस हे पीठ पातळ झालं तर ब्रेड जर अजून शिल्लक असतील तर तुम्ही ते दळून याच्यामध्ये टाकू शकता. पण सुरुवातीलाच काळजी घ्यायची आणि थोडं थोडं दूध याच्यामध्ये टाकायचं. तर आता आपल्याला याला असं हाताने मळून घ्यायचं आहे. आता पहा, याचा मी एक गोळा बनवून घेतला आहे आणि याला आता चांगला आपण भाकरीचं पीठ कसं मळतो अगदी तसं मळून घ्यायचं आहे. त्याच्यामुळे मस्त चिकटपणा येतो आणि गुलाबजामुन वळायला सुद्धा सोपे जातात. प्रीमिक्स गुलाबजामुनचं जसं पीठ असतं तसंच हे तयार झाले. याच्यामध्ये अर्धा चमचा तूप टाकूयात. हलक्या हाताने याला वापस आपण मळून घेऊ. सर्व तूप चांगले याच्यामध्ये आपल्याला मिक्स करायचे. तर पहा, आता छान असं हे पीठ बनवून तयार झाले. खूप घट्टसुद्धा नाही आणि खूप पातळ पण नाही. पीठ जर पातळ झालं तर गुलाबजामुन तेलामध्ये विरघळू शकतात आणि घट्ट झालं तर ते निबर होऊ शकतात. तर मऊ लुसलुशीत असं आपल्याला हे पीठ बनवून घ्यायचं आहे, ज्याच्यामुळे गुलाबजामुन छान सॉफ्ट होतात. अर्धी वाटी दूध वापरलेलं आहे हे पीठ भिजवण्यासाठी. आता याचे छोटे छोटे गोळे आपल्याला बनवून घ्यायचे आहेत. तुम्हाला हव्या त्या साईजचे गोळे तुम्ही बनवून घेऊ शकता. तर सर्व गुलाबजामुन बनवून झालेले आहेत. आता आपण याला तळून घेऊयात. कढईमध्ये तेल गरम करत ठेवले. तेल मीडियम टेम्परेचरवरती गरम करून घ्यायचं आणि एक गुलाबजामुन आपण तेलामध्ये टाकून बघूयात. तर खूप लवकर ते असा लाल होत नाही आहे, म्हणजे तेल व्यवस्थित गरम झाले. खूप जास्त गरम तेलामध्ये गुलाबजामुन टाकायचे नाहीत, नाहीतर ते आतून कच्चे राहतात.
जर तेल जास्त तापलं तर गॅस बंद करून थोडं त्याला थंड होऊन द्यायचं आणि नंतर गुलाबजामुन त्याच्यामध्ये टाकायचे। तर फक्त अर्ध्या मिनिटासाठी मोठ्या गॅसवरती मी तेल गरम करून घेतलं, नंतर बारीक गॅस केला आणि आता बारीक गॅसवरतीच हे गुलाबजामुन आपल्याला तळून घ्यायचेत। गुलाबजामुन टाकताना खूप सारे गुलाबजामुन आपल्याला एकखट्या टाकायचे नाहीत, तर साधारण 5 ते 6 गुलाबजामुन एक वेळेस टाकायचे, ज्याच्यामुळे गुलाबजामुन विरघळत नाहीत। तर असे थोडे थोडे करून आपल्याला हे गुलाबजामुन तळायचे आहेत। खूप जर जास्त एकखट्या तेलामध्ये गुलाबजामुन टाकले तर ते खूप तेल धरतात किंवा विरघळू सुद्धा शकतात। गुलाबजामुन तळताना गॅस अगदी बारीक करायचा आणि बारीक गॅसवरतीच त्याला थोडासा लालसर रंग येईपर्यंत तळून घ्यायचे, म्हणजे ते आतपर्यंत छान असे तळले जातात। मोठ्या गॅसवरती जर तळले तर आपण जेव्हा याला पाकात टाकतो तेव्हा त्याच्यावरचं जे वरचं टरफल असतं ते पाकामध्ये वेगळं होतं आणि आतला पांढरा भाग शिल्लक राहतो, कारण व्यवस्थित असे ते तळले जात नाहीत। बारीक गॅसवरती तळल्यावर मस्त आतपर्यंत ते तळले जातात। तर पहा, मी याला छान असं तळून घेतलंय। गुलाबजामुन तळताना त्याला पलटवत राहायचे, झाऱ्याने हलवत राहायचं, ज्याच्यामुळे सर्व बाजूने त्याला सारखा रंग येतो आणि सर्व बाजूने ते एकसारखे असे तळले जातात। सर्व गुलाबजामुन याच पद्धतीने आता तळून घ्यायचेत। दुसऱ्या वेळेस जेव्हा आपण गुलाबजामुन तळतो, तेल जर जास्त थंड झालेलं असेल तर थोडंसं त्याला गरम करून घ्यायचं, नंतर बारीक गॅस करून हे गुलाबजामुन तळून घ्यायचे। तर आता गुलाबजामुन बनवून तयार आहेत। आपण याला पाकामध्ये टाकून घेऊयात आणि चमच्याने व्यवस्थित असं याला आता मिक्स करून घेऊ। 2 तासासाठी आपण याला भिजत ठेवूयात, म्हणजे पाक छान असा आतपर्यंत मुरला जातो। मस्त असा कलर आलाय आणि छान असे हे गुलाबजामुन तयार झालेले आहेत। कमीत कमी वेळेमध्ये कमीत कमी साहित्यामध्ये ही रेसिपी बनवून तयार होते। आपल्याला मध्येच गुलाबजामुन खावेसे वाटलेत आणि घरामध्ये खवा नाही आहे तर मस्त असे पटकन तुम्ही हे बनवून खाऊ शकता, किंवा लहान मुलांनी हट्ट धरलाय आम्हाला गुलाबजामुनच खायचेत, नाहीतर आपल्यासारखं छोटं मोठं सेलिब्रेशन असो, जसं की 1Kचं सेलिब्रेशन, तर तेव्हा आपण हे गुलाबजामुन नक्की बनवू शकतो। घरातील साहित्यामध्ये तयार होतात आणि मस्त असे दिसतात आणि खायलासुद्धा छान लागतात। तुम्हाला ही रेसिपी जर आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा। चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। पुन्हा भेटूयात अशाच साध्या सोप्या आणि नवीन रेसिपीसोबत। तोपर्यंत बाय बाय।